Namaste and welcome all of you. A very good morning and warm welcome from Resonance Entrepreneurship and Employability Solutions Private Limited. I'm really happy to welcome all of you in this city, Sambhajinagar. Sambhajinagar is a place which has given and showed the world that मूर्ती ही पत्थरातून घडवली जाते आणि दुसरा एक अर्थ असा आहे की प्रत्येक पत्थरामध्ये एक मूर्ती असते. मला वाटतं की स्किल डेव्हलपमेंटचं क्षेत्र हे अशाच प्रकारचं एक क्षेत्र आहे की ज्याच्यातून आपण प्रत्येक पत्थरातून मूर्ती घडवणं शक्य आहे. रादर प्रत्येक पत्थरामध्ये एक मूर्ती लपलेली असते. स्किल डेव्हलपमेंटमध्ये 20 वर्ष काम करत असताना कदाचित हाच प्रयत्न राहिलेला आहे की ग्रामीण भागातून रुरल एरियाजमधून आलेल्या तरुणांना इंडस्ट्री आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना तयार करून त्यांना इंडस्ट्री रेडी करवण्यासाठी गेली 20 वर्ष मी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत राहिलो. मेनली ऑटोमोबाईल सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, वेगवेगळ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या शासकीय योजना असतील, या सगळ्या करत असताना लक्षात आलं की ग्रासरूट पर्यंत एक स्किल डेव्हलपमेंटची मूवमेंट नेली पाहिजे. त्यानंतर कॉर्पोरेट फील्डमध्ये ज्यावेळी कामाला सुरुवात केली, माझी कामाची सुरुवात ही सृजन हा जो डिपेक्स पासून सुरुवात झाली. ज्यावेळी भारत देशामध्ये कोणी स्किल डेव्हलपमेंटमध्ये बोलत नव्हतं तेव्हापासून खरं तर विद्यार्थी परिषदेचा जो सृजन हा ट्रस्ट आहे त्याच्यापासून स्किल डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आणि तेव्हापासून ते आज ताग आहेत. फक्त स्किल डेव्हलपमेंट एवढं एकच काम करत आलोय आणि जसं सांगितलं की वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून असेल, उद्योजकता आणि एम्प्लॉयबल स्किल्स एनहान्समेंट हेच सगळं मी आतापर्यंत करत आलो. नंतर जाणीव अशी झाली की आता इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण मोठ्या प्रमाणात बघतो इथे विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि इथे येऊ घातलेले उद्योग, मग त्याच्यामध्ये ऑरिक जे आताचं महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड असं जे नव्याने नामकरण झालेलं आहे, तर इथे मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. आपण पेपरमध्ये बातम्या वाचतोय, न्यूज बघतोय आणि याची सगळीकडे चर्चा आहे. परंतु माझ्याकडे जेव्हा खास करून टाटा मोटर्ससाठी मी मॅनपॉवर सोर्सिंगचं काम सुरू केलं आणि त्यावेळी लक्षात असं आलं की गेटवरती मॅनपॉवर सोर्सिंग करत असताना, म्हणजे फक्त टाटा मोटर एक उदाहरण झालं, पण देशभरातल्या अनेक कंपन्यांच्या गेटवरती उभं राहून मी सोर्सिंग, त्यांना इंडस्ट्रीला HR ला एक्सपेक्टेड असलेली लोक आणून देण्याचं एक क्रिटिकल म्हणा असं काम आतापर्यंत करत आलो. आणि त्याच कामातून असं वाटलं की नाही, हे सगळं जर खरंच विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि इथं करोडो रुपयांनी जी काही इन्व्हेस्टमेंट येत आहे, एवढे फॉरेन उद्योग येत आहेत, त्यांना जर आवश्यक असलेलं मनुष्यबळ द्यायचं असेल तर आपल्याला खरोखर तयार व्हावं लागेल.